नमस्कार मित्रांनो, मी अमोल गुळेकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो ॲसेट कम्प्युटरच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये। काल आपण सिनारिओ मॅनेजर बघितला, जो ॲडव्हान्स टॉपिकमध्ये आपण डेटा टॅबमध्ये व्हॉट इफ ॲनालाइजमध्ये सिनारिओ मॅनेजर आहे ऑप्शन। ओके, क्लिअर झालेला आहे, सर्व समजलेलं आहे। त्याच्या खालोखाल दोन टॉपिक तुम्हाला दिसत आहेत, गोल सीक आणि डेटा टेबल। ओके, वन बाय वन आपण यांना बघणार आहोत। आता सिनारिओ नंतर आहे गोल सीक। जसं मी काल म्हटलं, प्रत्येक कमांड्सला नाव देण्यामागे काहीतरी कारण आहे ना, कारण प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे, सिनारिओ, गोल सीक, डेटा टेबल। ओके, तर आता गोल सीक बनवणार, तर गोल सीकचा अर्थ सांगू शकता तुम्ही ॲज अ डिक्शनरी वाईज जर गेला तर काय असेल? गोल, आपण एखादा टार्गेट बोलू शकतो। ओके, वी आर अचिव्हिंग अवर गोल्स म्हणतो ना। सीक म्हणजे ते शोधणं, आपलं टार्गेट शोधणं, गोल सीक। ओके, फॉर एक्झाम्पल कालचाच टेबल आहे, समजण्यासाठी सोपा, परत सांगायची गरज आहे का? नाही। ओके, एखादं घर आहे, इनपुट व्हॅल्यू आपण टाकलेले आहेत, विजिटला गेलेलो एका बिल्डरकडे तेव्हा आपल्याला कळलेलं आहे। त्यानंतर आउटपुटसाठी जे काही इथे अमाऊंट दिसत सर्व कॅल्क्युलेट करून आलेले आहेत। ओके, प्लस काल एक शॉर्टकट की सांगितलेली तुम्हाला करन्सी वापरण्यासाठी Ctrl+Shift+4। ओके, म्हणजे जरा अजून कन्फ्युजन राहणार नाही, क्लिअर होऊन जाईल अमाऊंट समजण्यासाठी, कारण की डेसिमल पॉईंट नंतर 4 डिजिट येत होते, ते आता नाही येणार। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे। गोल सीक, आता मला टार्गेट काय शोधायचं आहे, तर मंथली पेमेंट इथे तुम्ही बघता 1479 आहे। ओके, पण मला पेमेंट चांगलं आहे, फॉर एक्झाम्पल मला 50,000 1 लाख बोलायला काय हरकत आहे आहे मला 50,000 सॅलरी। ओके, 1 लाख असेल जे काय असेल, पण माझं मंथली पेमेंट रिपेमेंट करायची कॅपॅसिटी जास्त आहे, 1400 म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही, तर मी 2500 पर्यंत आरामात रिपेमेंट करू शकतो, लोन फेडू शकतो, दर महिन्याला मी पेमेंट करू शकतो। तर हे माझं नॉलेज आहे, मला माहिती आहे हे काय आहे, पण टार्गेट माझं आहे कॉस्ट ऑफ हाऊस, ती मला काढता येत नाही आहे। जर मी 2500, मला एवढं माहिती ना माझा पगार किती आहे, मी 2500चा हप्ता भरू शकतोय, तर 2500चा हप्ता भरल्यानंतर मला किती किमतीचं घर मिळू शकतं? ओके, आता जर 1400चा भरतोय तर मला घर मिळतंय 2,20,000चं। ओके, मग जेव्हा मी 2500चा हप्ता भरीन तर घर कितीचं असेल, तर ते कॅल्क्युलेट करायचं आहे। हा माझा टार्गेट आहे, हा माझा गोल आहे। ओके, त्यासाठी आपण यूज करणार आहोत गोल सीक। ओके, आपल्याला माहिती आहे कमांड कुठे, डेटा व्हॉट इफ ॲनालाइजमध्ये गोल सीक। गोल सीकवर क्लिक केल्यानंतर एक विजार्ड समोर आलेला आहे, हेडिंग विथ गोल सीक, सेट सेल। सेट सेल म्हणजे आपल्याला कुठे ती व्हॅल्यू हवी आहे, तर इथे, कारण ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे। ओके, एक तर तुम्ही मॅन्युअली टाईप करू शकता किंवा अशा पद्धतीने सिलेक्शनही करू शकता, इथे क्लिक करून या बटनवरती। ओके, आता ही व्हॅल्यू सेट करायची म्हणून क्लिक करून प्रॉपरली C13 लिहायमागचं कारण काय आहे, तर ही व्हॅल्यू जी आलेली आहे ती डायरेक्टली टाईप करून आली आहे का नाही, मी इथे डायरेक्टली टाईप करू शकलो असतो 2500, पण मला तसं नको आहे। ओके, मला ती व्हॅल्यू सेट करायची म्हणजे ॲटोमॅटिकली माझ्या टार्गेटमध्ये चेंजेस झाले पाहिजेत। ओके, म्हणून व्हॅल्यू 2500 इकडे न टाईप करता मी टू व्हॅल्यू, ओके, सेट सेल मी केलेला आहे, त्याची व्हॅल्यू मी इथेच टाईप करणार, ती म्हणजे 2500, कारण माझी कॅपॅसिटी 2500 रुपये भरण्याची आहे। ओके, बाय चेंजिंग सेल, आता ॲक्च्युअल टार्गेट तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे। तर मला टार्गेट काय होतं की माझ्या घराची किंमत काय असेल जर मी महिन्याला 2500 रुपये भरू शकत असेल तर, सिलेक्ट केलेलं आहे। ओके, C3, देन क्लिक ऑन ओके, तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे। रिझल्ट तुम्हाला इन्स्टंटली दिसतो। ओके, पुन्हा एकदा प्रेस करा, इकडेही चेंजेस झालेले दिसतील। सॉरी, मगाशी 2,20,000 होतं जेव्हा मी 1400चा समथिंग हफ्ता भरत होतो, कळलं इथे इथपर्यंत अमाऊंट चेंज झालेली आहे। मगाशी 2,20,000 होती तेव्हा मी हफ्ता भरत होतो 1400चा, आणि आता इथे 2500 पण ॲटोमॅटिकली आलेली, मी इथे टाईप नव्हतं केलेलं, ॲटोमॅटिकली आली कारण आपण ऑप्शन यूज केला आहे, फंक्शन यूज केलेलं आहे गोल सीकचा, रिझल्ट पण आलेला आहे। ओके, तुम्ही काही अमाऊंट टाका आणि चेंजेस कशातही करा। फॉर एक्झाम्पल मला डाऊन पेमेंट बघायचं असतं, मी डाऊन पेमेंट सिलेक्ट केलं असतं। ओके, टार्गेट व्हॅल्यूमध्ये अशा पद्धतीने तुम्ही गोल सीक एक स्वतःचा टार्गेट रिलेटेड कुठचाही टेबल असू शकतो तुमचा। ओके, तुम्ही सेट करून तसा रिझल्ट समोर आणू शकता। होपफुली हे एक्झाम्पल तुम्हाला उपयोगी पडलं असेल गोल सीक शिकण्यासाठी। नक्की समजले? ओके, थँक्यू।